हॅलो मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग काल मी मार्केटमध्ये गेलेली होती. तर काही जे आपले अस्तर वगैरे संपलेले होते किंवा पेंडिंगचे ब्लाऊज माझ्याकडे शिल्लक होते आणि 2 दिवसापूर्वी माझ्याकडे ब्लाऊज आलेले आहेत, तर त्यांचे पण अस्तर मला आणायचे होते. तर ॲक्चुअली मी सर्व जे ब्लाऊज होते ते पण घेऊन गेली होती. अस्तर मॅचिंगनुसार घेऊन आलेली आहे आणि जे कॉमन कलर चालतात ना, ते सुद्धा मी अस्तर म्हणजे आणून ठेवते. परंतु जे कॉमन जास्त चालत नाही किंवा इंग्लिश कलर वगैरे असे असतात, तर ते मी डायरेक्ट मॅचिंग सेंटरमधूनच घेऊन येत असते. आणि मला काही नॉट वगैरे आणायच्या होत्या मॅचिंगच्या कलरच्या, तर त्या सुद्धा मी घेऊन आलेले. जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले होते एका व्हिडिओमध्ये, की ते टीच केलेले होते. तर ते ब्लाऊजचे जे कलर होते त्याच कलरचे नॉट आपल्याला लावायचे होते आणि ते पण एका ब्लाऊजला 1.5 मीटर आपल्याला जी नॉट होती ती लावायची होती. कारण हाईट जास्त असल्यामुळे 1 मीटर नॉट लावली ना, तर म्हणजे ज्या कस्टमरच्या आहेत तर त्यांना 1.5 मीटर नॉट पाहिजे. म्हणून मग ते मी डायरेक्ट दुकानात मधूनच कलरचे डायरेक्ट मॅचिंगनुसार ब्लाऊज घेऊन आलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, हे ब्लाऊज मी सगळे काढून ठेवलेले आहेत, ते मी मॅचिंगनुसार घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नॉट पण दाखवते. बरंच जे किरकोळ साहित्य जसं आपल्याकडे रेग्युलर लागणारं ते संपलेलं होतं, म्हणून ते घेऊन आलेले आहे मी. तर इथे तुम्ही बघू शकता, हे बघा अशा पद्धतीने कलरच्या नॉट आणलेल्या आहेत. मला जशा लागल्या तशा मी मार्केटमधून घेऊन येते. आणि जे आपल्या कॉमन चालणारे जसं की गोल्डन कलरचे ऑलरेडी माझ्याकडे अजून बंडल आहेत. कारण मी 5-6 असे बंडल आणून ठेवलेले होते. आणि सिल्वर कलरचे, कॉपर कलरचे हे कमी आणलेले होते, तर ते संपलेले आहेत आपल्याकडे. लेस वगैरे अवेलेबल आहे, परंतु नॉट संपलेल्या होत्या म्हणून नॉट आता लेस शक्यतो कमीत कमी लावतात, नॉट जास्त लावतात, त्याच्यामुळे नॉट ह्या लवकर संपतात. तर नॉट मी घेऊन आलेली आहे. तर हे 2 कलरच आणलेले आहेत. गोल्डन कलरचे आपल्याकडे शिल्लक आहे आणि हे आपण अशा पद्धतीने नॉट पण कलरचे आणलेले आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं पॉइंट म्हणजे मी आज व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मी फ्युजिंग आणलेलं आहे. तर बऱ्याच मला मागे आता आता तर नाही आलेले, परंतु मागे जवळ-जवळ 2-3 महिन्याआधी मला कमेंट्स आली होती, की ताई फ्युजिंग तुम्ही लावता का? आणि फ्युजिंग कसं लावायचं ते जर तुम्ही लावत असतील तर सांगा. ब्लाउजला फिनिशिंग इतकी सुंदर का दिसते? तर प्रोफेशनल जर टेलर असतील किंवा प्रोफेशनल जे आपण ब्लाउज बघतो, तर ते किती छान अशा फिनिशिंगमध्ये दिसतात आणि घातल्यानंतर जे तुम्ही म्हणता ना, आपला एखादा सॉफ्ट कपडा असलो त्याला जर फ्युजिंग लावलं तर कुठेही रिंकल्स वगैरे येणार नाही किंवा फुगा वगैरे येणार नाही. तर ते फ्युजिंगमुळं तसं म्हणजे इतकं छान असं फिनिशिंग दिसतं. आता एखादा आपण ब्लाउज शिवला, तो बिना फ्युजिंगचा शिवा आणि एकच मेजरमेंट असणार आहे आणि दुसरा जो ब्लाउज आपण शिवला, तो फ्युजिंग लावून शिवला आणि एक शिवला तो बिना फ्युजिंगचा जर शिवला, तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये खूप डिफरन्स असतो. फिनिशिंगमध्ये खूप बदल पडतो. तर त्याच्यामुळं काय होतं ना, फ्युजिंग लावलं ना, तर ब्लाउजला खूप छान असा लूक येतो. तर इथे तुम्ही बघू शकता फ्युजिंग हे आपल्याला क्वालिटीनुसार रेट असतो त्याचा. तर मी जे हे फ्युजिंग आणलेलं आहे ते जास्त हाय क्वालिटीचं पण नाही, जास्त लो क्वालिटीचं पण नाही. मीडियम मला ₹80 मीटरने भेटलेले आहे. तर अशा पद्धतीने एका बाजूने रफ असतं आणि एका बाजूने थोडंसं प्लेन असतं. तर ही जी रफ बाजू असते ना, ती ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल ना, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर त्यावेळेस मी तुम्हाला डिटेलमध्ये फ्युजिंग कसं चिपकवायचं, कसं त्याच्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे वेट करायचंय थोडंसं. ज्यावेळेस हे ब्लाउज मला किंवा मी ॲक्चुअली हे ड्रेससाठी आणलेलं आहे. तर ड्रेसचा जो वरचा पार्ट असतो ना, त्याच्यासाठी आणलेलं आहे. तर ज्यावेळेस मी शिवेल त्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे की मेन ब्लाउज पिसाला कशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे ते किंवा चिपकवायचं आहे, ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर अशा पद्धतीने हे व्हाईट कलरचं आणलेलं आहे. तर ब्लॅक आणि व्हाईटमध्ये भेटत असतं ते. तर व्हाईटमध्ये आणलेलं आहे. व्हाईट मला बेस्ट वाटतं. फ्युजिंगमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. तर हे लायक्रा फ्युजिंग म्हणतात याला, तर ते आपण इथे आणलेलं आहे. तर 1 मीटर भरपूर होतं हे बघा. तुम्ही बघू शकता त्याचा पणा हा खूप असतो. तर हा सुद्धा जास्त याच्यामध्ये 2 ब्लाउज निघतील इतकं फ्युजिंग आहे आपला हा. शक्यतो कस्टमरचे जे ब्लाउज असतात एखाद्याने डिमांड केलं तर. नाहीतर मग शक्यतो प्रत्येकाच्या ब्लाउजला तुम्ही बघत असतील मी ब्लाउज पण दाखवते, की कधी फ्युजिंग लावून शिवून दिलेले आहेत असं नाही. एखादं नॉर्मल जे प्रोफेशनल असे त्यांना प्रॉपर असे ब्लाउज लागतात किंवा त्यांना शिलाईचं पण काही म्हणजे हे नाही, की शिलाई देऊ शकतात. असे कस्टमरचे तुम्हाला फ्युजिंग लावायला काहीच हरकत नाही, की त्यांना पण ऑलरेडी त्याच्यातलं माहिती आहे. आता भरपूर सारं काय असं आहे ना, शिलाईच्या कामामध्ये आपल्यापेक्षा पहिले कसं होतं, भरपूर कस्टमर जे आपल्याकडे ब्लाउज शिवतात त्यांना इतकं नॉलेज नव्हतं, की नाही जसं टेलरने शिवून दिलं तसं म्हणजे ब्लाउज अगदी परफेक्ट आहे. परंतु आता काय होतं,
बऱ्याच काही आपल्याला जे नॉलेज आहे कस्टमर कडनं शिकायला भेटतात, की नाही कस्टमर आपल्याला सांगतात की नाही हे असं पाहिजे होतं, हे तसं पाहिजे होतं, तुम्ही असं केलं तसं केलं. म्हणजे ह्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला कस्टमर कडनं जास्त शिकायला भेटतात ना. आता जे कस्टमर आपल्याकडे येतात ते ऑलरेडी डिझाईन किंवा जे पॅटर्न असतं ते चूज करून आपल्याकडे येत असतात आणि नाही मला हा पॅटर्न शिवायचा आहे, तर ते ऑलरेडी आपल्याला सांगतात की ह्या असं शिवा. जर त्याच्यामध्ये ते पॅटर्न असेल तर ह्या असं नका करू, याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ह्या पद्धतीने बदल करून शिवा. म्हणजे कस्टमर आपल्याला शिकवत असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं. तर अशा पद्धतीने असं नाही की आपण आपल्याला येतं, आपण टेलरिंग काम करतो तर म्हणजे असं आहे की आपण शिवतो तर तेच बेस्ट आहे असं नाही. कस्टमर कडनं सुद्धा खूप चांगल्या गोष्टी जे बेस्ट असतं ते शिकायला भेटतं आणि ते आपल्याला घ्यायला सुद्धा काही हरकत नाही. कारण सगळ्या आपल्याकडे पण 100% नॉलेज हे असतं असं नाहीये. तर कस्टमरकडे सुद्धा खूप सारं नॉलेज असतं, ते सुद्धा शिलाईच्या कामातलं जे नॉलेज आहे ते आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने कस्टमर सुद्धा खूप छान ऍडवाइस देत असतात आपल्याला, तर ते आपल्याला घ्यायला काहीच हरकत नाही आणि ते सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं असतं. त्याच्यातल्या ज्या गोष्टी काही आपल्याकडनं चुका होत असतील ते शिकायच्या असतील तर ते सुद्धा शिकणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे फ्युजिंग आहे, ज्यावेळी मी व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये याचं नॉलेज देणार आहे. तर ते मी कोणत्या फॅब्रिकसाठी आणलेले आहे किंवा कशासाठी आणलेले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ऍक्च्युली 2 साड्या आहेत माझ्याकडे वन पीस शिवण्यासाठी. अजून एक आहे ती काठपदरची आहे. तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्यानंतर हे बघा नेटचं जे आपले ट्रेंडिंग मध्ये असे जे फ्रॉक वगैरे असतात ते त्याच्यासाठी मी आणलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने नायलॉनचं जे आपण खालच्या बॉटमला लावतो घेरसाठी ते मी आणलेलं आहे. तर आता याचा रेट माझ्या लक्षात नाही, सगळं बिल एकत्र केलेलं आहे. तर याच्यामध्ये साईज नुसार भेटणार. अर्धा इंचापासून 1 इंचापासून 2 इंच 2.5 इंच 3 इंच अशा पद्धतीने जसं तुम्हाला घ्यायचं असेल ब्रॉड त्या पद्धतीने तुम्हाला मार्केटमध्ये सहज शिलाईचं जिथे आपलं मटेरियल भेटतं त्यांच्याकडे सहज भेटतं. तर तुम्ही तिथे विचारू शकता. बघा अशा पद्धतीने हे आणलेले आहे. त्याच्यानंतर हे कॅनव्हास आणलेले आहे, आपला रेग्युलर कॅनव्हास जो असतो तो आणलेला आहे. तर हा जवळजवळ 5 मीटर आपण इथे आणलेला आहे. त्याच्यानंतर हुक आणलेले आहेत, काही बटन्स वगैरे आणलेले आहेत. तर बटन्स याच्यामध्ये ठेवलेले आहेत मी. आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे मी कोणत्या दुकानामधून घेते, तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगायची काही गरज नाही मी कुठून आणते असं, ते सगळं तुम्हाला माहिती आहे. ऑलरेडी दुकानासहित तुम्हाला मी दाखवलेले आहे, बटन्स वगैरे आणलेले आहेत. त्याच्याकडे माझ्याकडे जे मशीन साफ करण्यासाठी ब्रश नव्हता, खराब झालेला होता, मग तो मी पुन्हा एक ब्रश आणलेला आहे. कारण धागे वगैरे किंवा टिकल्यांचे वगैरे जे ब्लाऊज असतात तर टिकल्या वगैरे खूप मशीन मध्ये खालच्या बाजूने खूप अडकतात, मग ते काढण्यासाठी मी हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर ऑइल सुद्धा मशीनचं आणलेलं आहे मी. 1 लिटर ऑइल आणलेलं आहे. तर ते मला 140 रुपयाने 1 लिटर भेटलेलं आहे. तर त्याच्यानंतर मी अस्तर आणलेले आहेत, जे आपले आधीचे अस्तर होते. हे बघा आधीचे अस्तर इथे मी काढून ठेवलेले आहेत. तर मी बघून घेतले माझ्याकडे किती अस्तर अवेलेबल आहेत. तर याच्यातले जे माझ्याकडे ब्लाऊज शिवायचे आहेत त्याच्यामध्ये फक्त 2-3च ब्लाऊजांना मॅचिंग होतात. आता हे अस्तर अशा पद्धतीने काही काही अस्तर लवकर जातच नाही, तर संपलेले होते आपल्याकडे अस्तर, मी पुन्हा अस्तर घेऊन आलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे इतके मी अस्तर आणलेले आहेत. आता जे अस्तरचं आहे मार्केटमध्ये अस्तरचं थोडासा रेट हा कमी झालेला आहे, तुम्ही सुद्धा विचारू शकता. तर आणि अस्तरवरती पण डिपेंड असतं. आता मी एकाच दुकानामधून घेते, तर त्या दुकानामध्ये सुद्धा जो कलर होता कॉमन कलर आपण तुम्ही बघू शकता, हा कलर संपलेला होता तिथे अस्तरचा. तर हा खूप आता जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे, त्याच्यामुळे जिथे मी घेते तिथे संपलेला होता, म्हणून मी हा वेगळ्या ठिकाणाहून घेतला. तर हे जे अस्तर आहे ते मला 23 रुपये मीटरने मी घेतले आणि हा जो अस्तर आहे तो मला तिथे 22 रुपयाने भेटला. तर याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. तुम्ही म्हणणार की मग हा 22 रुपये भेटला तिथेच तुम्ही सगळे अस्तर घ्यायला पाहिजे, परंतु ह्या अस्तरमध्ये आणि ह्या अस्तरमध्ये खूप फरक आहे. हे अगदी हे जे अस्तर आहे ते स्मूथ आहेत आणि हे थोडंसं असं रफ लागतं, कडक लागतं. तर क्वालिटीमध्ये बदल आहे. ही क्वालिटी हे 23 रुपयाने घेतलेली ती चांगली क्वालिटीची चांगल्या क्वालिटीचे अस्तर आहेत आणि हे थोडंसं नॉर्मलचं काहीतरी याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे आपण हात लावल्यानंतर लगेच कळतं आपल्याला. तर ऍक्च्युली तिथं नव्हता कलर, त्याच्यामुळे मी दुसऱ्या दुकानामधून आणलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण म्हणतो की नाही इथे कमी भावात भेटतं, परंतु तिथे जरी कमी किमतीत जरी भेटत असते परंतु क्वालिटी आपल्याला सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतरच आपल्याला 1 रुपया गेला आपला तिथे एक्स्ट्रा तरी चालेल, परंतु क्वालिटी चांगली आहे. आता हे मी होलसेल मधून आणलेले आहेत. जर मी नॉर्मली इकडे दुकानांमध्ये घेतले असते तर मला 30-35 रुपये मीटरने भेटले असते हे अस्तर. आता चांगल्या मार्केट ठिकाणी जर तुम्ही नॉर्मल दुकानामध्ये गेलं तर 32-33 रुपये मीटरने अस्तर भेटत असतात, 35 रुपयापर्यंत सुद्धा भेटतात.
जशी क्वालिटी घेतली, जर प्युअर कॉटनचं हाय क्वालिटीचं अस्तर घेतलं तर 40-45 रुपये मीटरने अस्तर भेटतं ते. तर ते काय होतं, ते धुवायचं, त्याच्यानंतर ते प्रेस करायचं आणि त्याच्यानंतर ते शिवायचं. त्याच्यापेक्षा हे आपले जे अस्तर असतात हे मीडियम क्वालिटीचे म्हणजे छान असतात. मला तरी वाटतं प्युअर कॉटन अस्तरपेक्षा हे अस्तर जास्त बेस्ट असतात. खूप छान. आणि ते अस्तर काय होतं, ते आकसतात असे पूर्ण धुतल्यानंतर. धुवून जरी आपण केले तरी नंतर ते खूप चुरगळा होतो त्याचा. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा हे अस्तर वापरलेले सगळ्यात बेस्ट असतात. म्हणून मी कॉटनचे, प्युअर कॉटनचे सुद्धा वापरून बघितलेले आहेत. तर मी सगळ्या प्रकारचे अस्तर वापरून बघितले. त्याच्यानंतर फायनल मी हाच स्टॉक ठेवलेला, म्हणजे ह्याच कंपनीचे मी अस्तर हे वापरत असते. तर मला हे अस्तर बेस्ट वाटतात. तर अशा पद्धतीने हे काही कलर अजून मी आणलेले होते. तर अशा पद्धतीने हे कलर मी आणून ठेवलेले आहेत. तर भरपूर सारे कलर आणलेले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला जे फ्युजिंग आणलेले आहे ते कशासाठी लावायचे ते पण मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही बघू शकता, इतकं मी मार्केटला घेऊन गेली ती ब्लाऊज वगैरे टोटली डायरेक्ट कॅरी बॅग सहित घेऊन गेलेली आहे. एका एका कॅरी बॅग मध्ये इतके ब्लाऊज आहेत. तर हे काही आता लेटेस्ट आलेले आहेत, काही पेंटिंगचे ब्लाऊज आहेत. तर ते सुद्धा आता सर्व टोटली काढून देण्याचा प्रयत्न करणार आहे मी. कारण तुम्हाला माहिती आहे लग्नाचं सीझन चालू झालेलं आहे आपलं, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे ब्लाऊज पेंडिंगचे आहे ते काढून देणं खूप गरजेचं आहे. कारण काय होतं, लग्नाचं सीझन आलं का पुन्हा आपली घाई गडबड होते आणि आपण एकटेच काम करत असतो. त्याच्यामुळे हुकाय वगैरे सगळंच आपल्याला टोटली काम करावं लागतं आणि मग ते जास्त लोड होतो. अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज काल परवाच्या दिवशी 2 कस्टमर परत आले, त्यांनी पण ब्लाऊज दिलेले आहेत. त्याच्यानंतर काल पण कस्टमर आले होते, त्यांनी पण ब्लाऊज दिलेले आहेत. तर ते टोटली मी अस्तर घेऊन आलेले आहेत, म्हणजे घेऊन आली आहे आणि ते आपल्याला आता 1 बाय 1 एक एक जे स्टॉक आहे ते शिवून द्यायचे आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता, जे फ्युजिंग आहे ना ते ह्या ड्रेसला लावणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ह्या साडीचा आपण वन पीस शिवणार आहोत. तर ही जी बॉर्डर आहे ती आपण काढून टाकणार आहोत दोन्ही साईडची. त्याच्यानंतर याचा अम्ब्रेला आपण ड्रेस शिवणार आहोत. बघू कसा पॅटर्न आपल्याला शिवायचा त्या पद्धतीने मी शिवणार आहे. परंतु जे मी अस्तर आणलेले आहे ते अम्ब्रेला शिवण्यासाठीच मी आणलेले आहे. हे अस्तर आहे, हे आहे आपलं क्रेपचं अस्तर. मी नेहमी ड्रेसला क्रेपचं अस्तर वापरत असते, हे तुम्हाला पण माहिती आहे. मी सांगितलेलं सुद्धा आहे तुम्हाला की कोणतं अस्तर वापरते ते. तर अशा पद्धतीने हे क्रेपचं अस्तर आणलेलं आहे. हे 4.5 मीटर अस्तर आणलेलं आहे मी. तर शक्यतो मी खालच्या बाजूने जे घेर असतो, खालचा बॉटमचा घेर असतो, त्याला शक्यतो मी अस्तरचीच पट्टी फोल्ड करून लावणार आहे. याचं कसं आहे, हे नेटला लावलं ना तर हे कसं नायलॉनची पट्टी आहे, तर याचं काय होतं ना, नेटचं फॅब्रिक असतं ना त्याला लावलं तर खूप सुंदर दिसतं. त्याच्यामुळे ते आपण नेटच्या फॅब्रिकला लावणार आहोत. तर मी आणून ठेवलेली आहे, कारण कस्टमर विचारतात म्हणून ते आणून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर एक बांधणीची साडी आहे, तर हा पण आपल्याला वन पीस ड्रेस शिवायचा आहे, अम्ब्रेला मध्ये शिवायचा आहे. थोडासा शॉर्ट मध्येच घेणार आहोत आपण हे दोन्ही पण ड्रेस. तर त्याचं पण मी इथे हे याचं ब्लाऊज आहे, त्याचं पण क्रेपचंच अस्तर आणलेलं आहे. हे 4 मीटर अस्तर आणलेलं आहे. याचा पणा खूप मोठा असतो, त्याच्यामुळे 4-4.5 मीटर अस्तर पुरेसं होतं. जर खालचे बॉटम लावायचे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे 5 मीटर अस्तर घेऊनच यायचंय. जर जास्त हेवी साईज असेल किंवा उंचीला जास्त लेडीज असेल तर त्यावेळेस लागतच ते. तुम्हाला घेर जास्त घ्यायचं असेल तर 5-5.5 मीटर अस्तर हे लागतच. आता हे अस्तर मला 40 रुपये मीटरने भेटलेलं आहे, 40 रुपये मीटर. आणि दुसरं आहे ते मी 45 रुपये मीटर. म्हणजे असे पद्धतीने दोन्ही पण क्वालिटीचे अस्तर इथे आणलेले आहेत. फारसा जास्त फरक नाही, थोडंसं नॉर्मलचा फरक आहे, तरी पण त्याच्यामध्ये थोडंफार बदल होतोच. तर अशा पद्धतीने हे अस्तर मी इथे आणून ठेवलेले आहेत. आता मला एका ताईची कमेंट्स आली होती की ताई, तुम्ही जो टेबल आहे, जो कटिंग टीचिंग साठी तुम्ही म्हणजे कटिंग साठी जो टेबल वापरता, आता मी ते इथे उभी राहिलेली, तो हा टेबल आहे तो कुठून घेतलेला आहे? तर मला खूप सारे, मी एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे तुम्हाला की हा मी टेबल कुठून घेतलेला आहे. तर मी घेतलेला म्हणजे नाही, हे मी घरी बनवून घेतलेला आहे. बनवून म्हणजे ज्यावेळेस माझं घराचं काम चालू होतं, बॅक साईडला आणि फ्रंट साईडला गॅलरी ओपन होती, ऊन जास्त येतं म्हणून मी तिथे पत्रे टाकून घेतलेले आहेत. तर तिथे जे लोखंडाचं म्हणजे पत्र्याचं काम ज्यांनी केलं त्यांच्याकडून मी हे पाया बनवून घेतलेला आहे. आणि त्याच्या मापाने आम्ही काय केलं, हे जे प्लाऊड आहे ते आम्ही दुकानातून जाऊन मापानुसार ते तयार करून आणलेले आहे, त्याला सनमाईक वगैरे लावून. आणि आल्यानंतर नुसते स्क्रू त्याला पॅक केलंय, स्क्रूने म्हणजे चुकांनी पॅक केलेले आहे. जास्त खर्च नाही आलेला आहे मला. हे जवळजवळ 2,500-3,000 हजारामध्ये हा टेबल गेलेला आहे. तर स्वस्तात मस्त काम केलेलं आहे. असं नाही की खूप मला 15-20 हजार, कारण टेबल बनवायला गेलं तर 15 साधारणतः 12-15च्या आसपास हा टेबल निघून जातो.
जर व्यवस्थित बनवायला गेलं तर हे मी आपले जुगाड करून मी हा टेबल बनवून घेतलेला आहे, कारण आपल्याला असंच टेबल पाहिजे होता, कुठं पण सरकवता येईल. आता मी हा टेबल कुठे पण सरकवते ज्यावेळेस मला साफसफाई करायची असते, तर माझी सेटिंग मी नेहमी इकडे तिकडे थोडंफार करत असते, कारण रूम एक स्पेशली मी त्याच्यासाठीच केलेला आहे. तर तो इकडे तिकडे तिकडे पण सरकवता येतो. मी हा कधी इकडे पण सरकवते, कधी पुढे पण, म्हणजे मला इकडे पण उभं राहता येतं. तर अशा पद्धतीने सरकवलं का ते खूप मोठं आहे. तुम्ही याच्यावरती ड्रेस सुद्धा कटिंग करू शकता. जर साहित्य इथे नाही ठेवलं, पूर्ण मोकळं ठेवलं, तर पूर्ण आपल्याला इथे ड्रेसची सुद्धा कटिंग होईल. अम्ब्रेलाची नाही कटिंग होणार, ते आपल्याला खालीच करायला लागणार, परंतु फ्लोअरवरतीच खाली आपल्याला करायला लागणार. परंतु जे नॉर्मली आपले टॉप वगैरे कुर्ती वगैरे असते त्याचं कटिंग सुद्धा तुम्ही इथे करू शकता, किंवा प्लाझो पॅन्ट वगैरे सिगारेट पॅन्टची कटिंग सुद्धा तुम्ही ह्या टेबलवरती पूर्ण करू शकता. आता इथे मी एवढ्या टेबलमध्ये काम करते, इकडे साहित्य असलं तरी सुद्धा माझं इतकं याच्यामध्ये काम होऊन जातं, साहित्य पण राहतं. त्याच्यामुळे पुरेसा हा टेबल खूप छान असा बनवून घेतलेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या हिशोबाने बनवून घ्या. तर मैत्रिणींनो, इथे तुम्ही बघू शकता, अजून एक तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे मी इथे म्हणजे छोटे छोटे चुन्नट आपण पाडतो, तर ते हाताने पाडायला खूप असं अवघड जातं आपल्याला. तर त्याच्यासाठी मी डायरेक्ट मार्केटमधून दाब घेऊन आलेली आहे. तर त्याची फ्रिल अशी तयार होते, तुम्ही बघू शकता. तर मी तुम्हाला ते प्रत्यक्षात करून दाखवते. तर मी कालच आणलेले आहे ते मार्केटमधून. तर आधी मी ट्राय केलं आणि मग म्हटलं तुम्हाला दाखवते. म्हटलं मला खरं वाटत नव्हतं ते. तर ते खूप छान अशी ही बघा फ्रिल तयार होते. म्हणजे तुम्ही ड्रेस वगैरे तयार करू शकता. तर चला मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवते. तयार करूया. तर हा दाब मी लावून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, सर्वात पहिल्यांदा माहिती देते मी. बॅक साईडला स्क्रू आहे, ते जितकं टाईट केलं ना तितकं छान छोटे छोटे चुन्नट आपल्या इथे तयार होतात. तर तुमच्या वर ते डिपेंड आहे, तुम्हाला किती टाईट पाहिजे किंवा कमी पाहिजे ते तुमच्यावर अवलंबून आहे, ते तुम्हाला टाईट करायचे. आता मी चेंज करून घेतलेलं आहे. आपलं हे नॉर्मल फूट होतं ते मी काढून घेतलेलं आहे, तो फूट लावलेला आहे इथे. हे बघा, तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक आपली इथे फ्रिल तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. आता इकडे टिकल्या होत्या म्हणून मी तुम्हाला इतकंच करून दाखवले. हे बघा किती सुंदर असं तयार झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने हे फूट मार्केटमध्ये सहज भेटतं किंवा ऑनलाईन पण भेटतं. हे मी मार्केटमधून आणलेले आहे, तर चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते. तर अशा पद्धतीने जे मी काल मार्केटमधून काय काय आणलं ते मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला ही जे फूट मी तुम्हाला दाखवलं आहे फ्रिलचं, ते कसं वाटलं ते सुद्धा सांगा. तर किती सुंदर असं आपलं अगदी कमी मिनिटामध्ये इथे फ्रिल आपली तयार झाली. नाही इतके छोटे छोटे चुन्नट तयार करण्यासाठी आपल्याला सुईचा वापर करायला लागतो, बारीक सुई. तर ते त्याचा वापर न करता डायरेक्ट हे फूट आपल्याला तयार येतं. फक्त कपडा ठेवायचा आणि फ्रिल आपली ऑटोमॅटिक तयार होते. तर चला ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत बाय बाय.